आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि हिडन अजेंडा तुम्ही राबवू नका. शासनाला विनंती आहे, तुम्ही शासन म्हणजे का आपलीच माणसं आहेत ना, आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती याला आपली माणसं म्हणायची का? प्रश्न विचारा, झाड तुटू द्यायचं नाही. आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे. आमच्या आईबापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुडगी नाहीत, आम्ही काही एवढे हे नाही की तुम्हाला जगू देणार. आम्ही तुम्हाला जगू देणार नाही. साधूग्रामसाठी झाडं तुटता कामा नये. साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही, पण झाडं आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो. 33 कोटीपासून ऐकत आलोय, त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात 70 वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला. कोणी कुठल्या जागा कशा गेल्या, कोणी कुठल्या पद्धतीने फ्रॉड केले, कोणी काय केले याचा हिशोब. मग त्यात आपल्याला पडायचं नाही. कारण काय, तुम्ही खूप कमवलं म्हणून काय 500 वर्ष जगणार नाही, तुम्ही पण मरणारच आहात. तर जाताना माणुसकी नावाची एक चीज असते, माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाडं असतात नंतर माणसं असतात. झाडाला फुल्या मारायच्या, तुला बी आता उचलणार आहे असं झालं, नंतर हिरव्या फुल्या मारलेली दिसत. ठीक आहे, चेष्टा चालली आहे. झाड नसेल तर जगात पहिल्यांदा झाड आलं, नंतर राम आला, नंतर कृष्ण आला, नंतर साधू आले, नंतर जे काय असेल ते. त्यामुळे झाड पहिल्यांदा राहिलं पाहिजे, नंतर बाकीचे आले काय गेले काय त्यांनी काय फरक पडत नाही. त्यामुळे झाड हे टिकलंच पाहिजे आणि या फुल्या बिल्या मारण्याची चेष्टा परत करून आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो, हेच मला सांगायचं. झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे. झाड जाणं हे तुकारामांचा अपमान आहे. झाड जाणं शिवाजी महाराजांचा अपमान आहे. ह्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण पुढे जातोय ना. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशातील सर्वात प्रदूषित शहर कोणतं आहे? दिल्ली आहे आणि ती आपल्या देशाची राजधानी आहे. आज दिल्लीमधली परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी विषारी हवा आहे आणि जे लोक त्या ठिकाणी जगतायत ती जीव मुठी धरून राहत आहेत आणि त्या ठिकाणी जे लहान मुलं आणि जे वयस्कर लोक आहेत त्यांना श्वसनाचे आजार होत आहेत. प्रत्येक 10 मुलांतल्या 3 मुलांना गंभीर स्वरूपाचे जे श्वासाचे आजार आहेत ते होत आहेत आणि जे वयस्कर लोक आहेत त्यांना जगणं अवघड झालेलं आहे. आणि अशी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे दिल्लीमधलं प्रदूषण. सर्वात जास्त प्रदूषित हवा आणि विषारी हवा आज दिल्लीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी आपलं जे डबल इंजिन सरकार, त्यातलं जे मोठं सरकार आहे, जे केंद्र सरकार आहे ते दिल्लीमध्ये आहे. त्याचप्रमाणे जे दिल्लीचं जे काही राज्य सरकार आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि ज्यावेळेस दिल्लीचे जे आरोग्यमंत्री आहेत त्यांना याविषयी प्रश्न विचारला तेव्हा त्यांचं उत्तर होतं की जे मागे जे आम आदमी पार्टीचे सरकार होतं त्या सरकारने हे जे प्रदूषण आहे दिल्लीमधलं ते कमी करण्यासाठी काम केलं नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आता आलेलो आहोत आणि आम्हाला येऊन आता फक्त 8-10 महिने झालेले आहेत. मग तुम्ही काय समजता की हा 10 वर्षात त्यांनी जे केलं ते आम्ही 8 महिन्यामध्ये पूर्ण करावं आणि दिल्लीतलं प्रदूषण आम्ही कमी करावं असं तुमची इच्छा आहे का? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जे 10 वर्ष झालं आम्हाला पण 10 वर्ष द्या म्हणजे आम्ही प्रदूषण कमी करू. दुसऱ्या बाजूला कोर्टाने एक निर्णय मी वाचण्यात माझ्या आलेला आहे की त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, कोर्ट असं म्हणतंय की आमच्याकडे काय जादूची छडी आहे का की आम्ही असं कोणती ऑर्डर द्यावी की जेणेकरून जे हवा आहे ती शुद्ध होईल. म्हणजे थोडक्यात काय आहे की सरकार किंवा कोर्ट या दोन्ही ठिकाणी जी हवा, जी दिल्लीमधली जी प्रदूषित हवा आहे, जी विषारी हवा आहे त्यावर नियंत्रण करण्यासाठी कोणीही कोणाला जबाबदारी घ्यायला तयार नाही. ही आज आपली परिस्थिती आहे. आणि एका बाजूला देशामध्ये आपले देशाचे पंतप्रधान एक नारा देतात की एक पेड माँ के नाम, म्हणजे त्याच्यातून देशाच्या जनतेला हा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो की तुम्ही जंगलं वाचवा, झाडं वाचवा, कारण त्यामधून आपलं जीवन आहे. कारण ऑक्सिजन हे झाडांपासून आपल्याला मिळतं आणि निसर्गाचा समतोल राखणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण करण्याचा सरकार एका बाजूने प्रयत्न करतं आणि दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती ही आहे की आज मोठ्या प्रमाणावर छत्तीसगड सारख्या ठिकाणी जंगलं कापली जात आहेत आणि जेवढे ईस्टर्न स्टेट आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जंगलांची तोडणी चालू आहे. जंगलं तोडली जात आहेत, त्या ठिकाणचे जे आदिवासी आहेत त्यांना बाहेर काढलं जात आहे. आणि दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी हे जे जंगलं आहेत त्या ठिकाणी हे जे उद्योगपती आहेत, मग ते परकीय असतील देशी असतील, देशी तर 2च आहेत पण परदेशी ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या घशामध्ये हे जंगलातल्या ज्या जमिनी आहेत
त्या घातल्या जात आहेत. जंगलाच्या मध्ये असलेले जे साधन संपत्ती जे साठा आहे त्या जंगलाच्या खाली ते जे सॅटेलाईटमधून त्यांना दिसतो त्या जमिनी त्या ठिकाणी लुटण्याचं काम हे देशामध्ये चालू आहे. आणि ही जी प्रक्रिया आहे ही आपल्या राज्यात सुद्धा आलेली आहे. त्यामुळं असं नाही की आपल्या देशामध्ये जे चालू आहे ते राज्यामध्ये चालू नाही, तर आपल्या राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी मध्ये एक रिपोर्ट सुद्धा मी वाचला होता की गडचिरोलीमध्ये जे काही मोठ्या प्रमाणात जंगलांची तोड चालू आहे त्या ठिकाणी काय सांगितलं जात आहे की त्या ठिकाणी आपले जे लाडके उद्योगपती आहेत त्यांचा तिथं काहीतरी एक प्लॅन चालू आहे आणि त्यांच्यासाठी त्या ठिकाणी जंगलतोड सुरू झालेली आहे. आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्याच्यानंतर तुम्ही मधल्या काळामध्ये बघितलं असेल आरेची जे जंगल आहे त्याची वृक्षतोड करण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता. आणि आरेमधल्या त्याचे काही त्याला एक प्राणवायू म्हटलं जातं मुंबईचं, त्या आरेचं जंगल ते सुद्धा तोडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळेस त्या ठिकाणच्या लोकांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि ते आरेचं जंगल वाचवण्यासाठीचा एक लढा मुंबईमध्ये देण्याचा प्रयत्न झाला. परंतु नंतर ज्यावेळेस सरकार बदललं गेलं त्यावेळेस त्या ठिकाणी कारशेडच्या नावाखाली, मेट्रोच्या नावाखाली त्या ठिकाणी पुन्हा एक वार जे जंगल तोड आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आता जे नाशिकमधलं जे तपोवन आहे की ज्या ठिकाणी कथा आहे की ज्या ठिकाणी राम, सीता आणि लक्ष्मण हे वनवासाच्या काळामध्ये त्या ठिकाणी राहायला होते, ही जी कथा आहे त्यानुसार त्या ठिकाणी ते राहिलेले होते आणि त्यामुळं एक आत्मिक भावना लोकांची त्या तपोवनाशी जोडलेली आहे. आणि आता एक नवीन त्या ठिकाणी एक आंदोलन उभं राहिलेलं आहे किंवा एक वाद नवीन पेटलेला आहे की ते जे तपोवन आहे त्या तपोवनाच्या जागेवर त्या ठिकाणी जे महाराष्ट्र सरकार आहे ती जी 35 एकर जागा आहे त्या ठिकाणचे 1800 झाडं हे कापायच्या त्यांनी तयारी सुरू केलेली आहे. त्या झाडाला मार्किंग केलेलं आहे आणि त्या ठिकाणी थोड्या दिवसामध्ये जे काही आपल्या मंत्री आहेत, आपले जलसंवर्धन मंत्री आणि जे काही पाटबंधारे मंत्री आहेत त्यांनी आणि त्या ठिकाणी जे नाशिकचे जे पालकमंत्री आहेत त्या नाशिकच्या पालकमंत्री जे गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी पूर्ण तयारी चालवली आहे. 2 दिवसापूर्वी असं समजत आहे की त्या ठिकाणी ते नाशिकमध्ये गेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की ज्या ज्या ठिकाणी झाडांची मार्किंग केलेली आहे ती झाडं 1800 झाडं ते आम्हाला कापावीच लागणार आहेत, कारण त्या ठिकाणी आम्हाला साधुग्राम बांधवायचं आहे. साधुग्राम कशासाठी? तर कुंभमेळा 26-27 मध्ये होणार आहे, त्यासाठी आम्हाला ते जे काही साधुग्राम आहे ते त्या ठिकाणी आम्हाला बनवायचं आहे. परंतु हे साधुग्राम बनवायचं हा जो प्लॅन आहे हा सध्या जरी सांगितलं जात आहे तरी त्याच्या पाठीमागं जे मोठं राजकारण आणि अर्थकारण जपलेलं आहे ते तुम्ही समजावून घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी आता ज्या बातम्या समोर येत आहेत आणि त्यामध्ये जे प्रसिद्ध जे आपले अभिनेते आहेत सयाजी शिंदे यांनी त्याच्यामध्ये आता पुढाकार घेतलेला आहे. आज ते नाशिकमध्ये होते आणि त्या ठिकाणी त्यांनी पत्रकारांना प्रश्नाला त्यांनी उत्तर दिली. त्याचबरोबर त्या ठिकाणचे जे काही कार्यकर्ते त्या तपोवनामध्ये जे आंदोलन करतायत त्यांना सुद्धा ते भेटले आणि त्यांच्याशी बोलत असताना आणि पत्रकाराशी बोलत असताना त्यांनी काही गोष्टींची जी स्पष्टपणाने काही त्यांनी खुलासे मागितलेले आहेत की जे सरकारला किंवा एक प्रकारचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. आणि त्यामागे जर काही सांगण्यात आलेलं आहे की त्या ठिकाणी 14 नोव्हेंबरलाच महाराष्ट्र सरकारने एका कंपनीशी 240 करोड रुपयाचा करार केलेला आहे आणि त्या करारामधून ते जे तपोवनाची जागा आहे ती सध्या कुंभमेळा आयोजित करायचा आहे, त्या ठिकाणी साधुग्राम बनवायचं आहे या नावाने जमा करण्यात येईल. त्यानंतर त्या ठिकाणची झाडं साफ करून त्या ठिकाणी ग्राउंड तयार करण्यात येईल आणि ते ग्राउंड तयार केल्यानंतर त्या ठिकाणी थोड्या दिवसानंतर कुंभमेळा संपल्यानंतर ती जी जमीन आहे ती एका कंपनीला 200 करोड रुपयाचं त्यांचं कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी साईन झालेलं आहे आणि त्या ठिकाणी ते आता त्या ठिकाणी एक एक्झिबिशन सेंटर आणि अजून काही बिझनेस सेंटर हे त्या ठिकाणी उभे राहत आहेत. म्हणजे एका बाजूला आपल्या देशामध्ये तुम्ही जर बघितलं तर राम मंदिरावर ध्वजा फडकवली जात आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी तपोवनामध्ये ते वनवासाला राहिलेले होते ते वन मात्र या ठिकाणी बिझनेससाठी दिलं जात आहे. म्हणजे आस्थेचा बाजार आणि आस्था कशा प्रकारे किंवा धर्माचं राजकारण हे कशा प्रकारे चालतंय हे सुद्धा तो लोकांनी विचार केला पाहिजे. म्हणजे एका बाजूला आपल्याला माहिती असेल, तुम्ही बातमी ऐकली असेल की आपल्या देशाचं जे वंदे मातरम आपलं जे गीत आहे, जे राष्ट्रीय आपलं गीत आहे, त्या गीतावर सुद्धा राज्यसभेमध्ये आता एक प्रस्ताव आणलेला आहे, एक ॲडवायझरी जारी केलेली आहे की 1 डिसेंबरपासून जे आता संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्या अधिवेशनामध्ये जय हिंद आणि वंदे मातरम हे 2 शब्द
ते जे सांसद आहेत किंवा जे खासदार आहेत त्यांना त्या ठिकाणी संसदेच्या आतमध्ये आणि बाहेर हे 2 शब्द बोलण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजे वंदे मातरम आणि जय हिंद हे शब्द जे आपल्या देशाची जी काही स्वातंत्र्याची लढाई आहे त्याच्यामधला जो जयघोष होता, ज्या घोषणा होता त्या बंद केल्या जात आहेत. आणि दुसऱ्या बाजूला मात्र या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी 150 वर्ष ह्या वंदे मातरम गीताला सुरुवात झाली त्याबद्दल एक कार्यक्रम दिल्लीमध्ये आयोजित केला होता. म्हणजे एका बाजूला जयघोष केला जात आहे, दुसऱ्या बाजूला बंदी आणली जात आहे. एका बाजूला राष्ट्रध्वज लावला आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम आणि सीता आणि हे लक्ष्मण राहिले होते ही जी कथा आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी ते मात्र बिझनेससाठी दिलं जात आहे. म्हणजे तुम्ही समजावून घ्या की आपल्या देशामध्ये चाललंय काय. आणि याही पुढे जाऊन सर्वात महत्त्वाचं हा जो राजकारणाचा विषय असेल हा तर आहेच, परंतु त्यामधून पुढे जाऊन हे जे काही बिझनेससाठी जी काही जागा दिली जात आहे त्याला तिथले जे स्थानिक आहेत त्यांनी विरोध केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जे सयाजी शिंदे आहेत प्रसिद्ध अभिनेते त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे की कोणीही आलं किंवा कोणीही गेलं परंतु ही जी झाड आहेत हे आमचे आईबाप आहेत आणि ह्या झाडांना आम्ही कोणालाही टच करू देणार नाही किंवा आम्ही तुम्हाला ते तोडू देणार नाही अशी भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणजे सध्या देशामध्ये एका बाजूला सर्वात जास्त आणि सर्वात विषारी हवा आपल्या राजधानीमध्ये आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली जात नाही किंवा लवकरात लवकर त्या ठिकाणी नागरिकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जात नाही. त्यानंतर मुंबईमध्ये नंतर प्रदूषित हवा मोठ्या प्रमाणावर आहे सांगितलं गेलं. त्या ठिकाणी सुद्धा आरेसारखं जंगल तोडण्यात येत आहे. आता नाशिकमध्ये पुन्हा एक वार ज्या ठिकाणी आस्थेचा विषय म्हटलं जातं, तपोवनाची गोष्ट केली जाते त्या ठिकाणी आता ते तोडून त्या ठिकाणी बिझनेस सुरू करण्याचा प्लॅन केला जातो. म्हणजे फक्त लोकांना मूर्खात काढायचा प्रयत्न केलेला आहे आणि आस्थेच्या नावाने धर्माच्या नावाने राजकारण करून स्वतःची सत्ता ही चालवायचा प्रयत्न हा देशामध्ये संपूर्ण चालू आहे. हा हे लोकांनी आता ओळखून घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी सयाजी शिंदे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे की जंगल आम्ही किंवा हे जे पूर्ण देशामध्ये जे काही जंगल तोडणी चालू झालेली आहे आणि एका बाजूला जंगल तोडायचं दुसऱ्या बाजूला म्हणायचं आम्ही त्या ठिकाणी 10,000 झाडं लावणार, आम्ही 15,000 झाडं लावणार, आम्ही 20,000 झाडं लावणार किंवा एक जंगल कापायचं नंतर म्हणायचं एक पेड़ माँ के नाम. हे जे काही प्रकार सुरू आहेत ना आपल्या देशामध्ये ह्याच्यामधून लोकांच्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत त्या उद्भवू शकतात. लोकांना श्वासाचे आजार होत आहेत प्रदूषणामुळं. म्हणजे एका बाजूने जंगल तोड झाडं तोडायची आणि दुसऱ्या बाजूने विकासाच्या नावावर मोठमोठ्या जे काही इंडस्ट्रियल हब म्हणा किंवा कंपन्या रोजगाराच्या नावाने म्हणायचं आणि त्याच्या ठिकाणी जे कॉन्क्रीटचं जंगल आहे ती उभी करायची आणि त्याच्यामधून लोकांचा जो श्वास आहे तो घटायचा. असा प्रकार आपल्या राज्यामध्ये देशामध्ये हा सुरू आहे. आणि या ठिकाणी तिचे आंदोलन त्या ठिकाणी नाशिकच्या लोकांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. हे जे तपोवन आहे हे आम्ही नष्ट होऊ देणार नाही, यातले एकही झाड आम्ही तोडू देणार नाही आणि जर जोर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला तर त्याला प्रतिकार केला जाईल. आणि त्या ठिकाणी सयाजी शिंदे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही हे झाड तोडू देणार नाही. म्हणजे राज्यातल्या जे सत्ताधारी आहेत किंवा ज्यांना आपण म्हणतो की हे सेवेकरी आहेत ते सेवेकरी न राहता सत्ताधारी झालेले आहेत आणि त्यांनी स्वतःला एक प्रकारे आम्ही जनतेवर आम्हाला लोकांनी निवडून दिलंय, आम्ही सरकार चालवतोय, याचा अर्थ आम्ही आता आम्हाला जे वाटेल ते आम्ही निर्णय घेणार अशा प्रकारची भूमिकामध्ये ते आलेले दिसत आहेत. आणि म्हणून लोकांनी आता त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. लोकांनी त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्हाला आम्ही सेवा करण्यासाठी घेतलेलं आहे, तुम्ही आमची सेवा करा, आमचा गळा आणि आमचा ऑक्सिजन तुम्ही का बंद करताय. आणि तुम्हाला जर करायचंच ना तर खूप साऱ्या ओसाड जागा पडलेल्या आहेत, खूप साऱ्या जागा अशा आहेत की त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हे प्रकरण करू शकता. किंवा साधू जसं सयाजी शिंदे म्हणाले साधू आले काय गेले काय आम्हाला फरक पडत नाही. तुम्ही बघितलं असेल. आणि एक प्रश्न एका पत्रकारांनी खूप चांगला प्रश्न विचारला की त्या ठिकाणी ते म्हणतायत की प्रशासनाचं म्हणणं आहे की हा जो जागा आहे जो लेआउट आम्ही बनवलेला आहे त्याच्यामध्ये जर आम्ही काय बदल केला तर आम्हाला त्या ठिकाणी लोकांच्या जीवाला धोका आहे, भगदड होऊ शकते, लोकांचा जीव जाऊ शकतो. मग तीच गोष्ट आपण कुंभमेळा जो उत्तर प्रदेशमध्ये बघितला त्या ठिकाणी जी भगदड झाली आणि त्याच्यामध्ये जे शेकडो लोक जे मेले ते त्याच्याच तीच गोष्ट आहे. म्हणजे त्या ठिकाणी ज्याप्रमाणे लोक मेले त्याप्रमाणे इथं लोक मरतील हे त्यांना माहिती आहे.
म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की जर मग त्याच्यावर सयाजी शिंदेंनी चांगलं एक समर्पक उत्तर दिलं. ते म्हटले की ज्या धर्मामुळं किंवा ज्या कार्यामुळं किंवा कार्यक्रमामुळं लोकांचे जीव जातात ते करूच नका. मग तुम्ही ते कशासाठी करताय? परंतु हे जे कुंभमेळा मंत्री आहेत किंवा हे जे या ठिकाणी कुंभमेळा मंत्री आहेत आणि पालकमंत्री आहेत, ते मात्र त्यांचं जे म्हणणं आहे ते रेटायच्या मागे लागलेले आहेत. आणि त्या ठिकाणी जे स्थानिक जे नगरपालिका किंवा महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी सुद्धा एक प्रकारची सुनावणी घेण्याचा प्रयत्न झाला असं सांगण्यात आलं. परंतु त्या ठिकाणी आता म्हटलंय की आम्ही कमी झाडं करू किंवा 10 वर्षापेक्षा कमी करू किंवा अशा प्रकारे वेगवेगळे मार्ग काढून तो जो प्रोजेक्ट आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये कॅन्सल केला जाणार नाही याची काळजी घेतली जात आहे. कारण त्याच्यामध्ये जे काही हितसंबंध असतील ते त्यांनाच माहिती, परंतु जनतेला कधी या गोष्टी कळत नाहीत. आणि सयाजी शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं की कोणत्याही गोष्टीचा म्हणा आपल्या 33 करोडचा हिशोब आहे, ना आपल्याला 70 वर्षात कोणत्या गोष्टी झाल्या त्याचा हिशोब आहे, ना आपण राज्य सरकार कोणतं काम करतं ते आपल्याला सांगत, ना त्याच्या ठिकाणी जे काही कॉन्ट्रॅक्ट केले जातात आणि कशा प्रकारे राज्यकारभार चालवला जातो त्या गोष्टी जनतेपुढे येत. त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये न जाणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. परंतु जे आपल्याला दिसतं की ही जी झाडं आहेत हे आपल्यासाठी महत्त्वाची आहेत, कारण त्याच्यामधून आपल्याला ऑक्सिजन मिळतोय. आपलं जीवन त्या झाडांवर अवलंबून आहे. त्याच्यामुळं ती झाडं मात्र वाचली पाहिजेत. ही जी भूमिका सयाजी शिंदे यांनी घेतलेली आहे ती एकदम परफेक्ट आहे, बरोबर आहे. आणि लोकांनी सुद्धा, महाराष्ट्रातल्या लोकांनी ही जी भूमिका सयाजी शिंदे यांनी घेतलेली आहे त्याला पाठिंबा दिला पाहिजे. आणि मोठ्या संख्येने हे जे जंगलतोड देशात आणि राज्यात चालू आहे त्याला विरोध केला पाहिजे. आणि तुम्हाला जर करायचा असेल विकास तर तुम्ही ज्या ओसाड जमिनी पडलेल्या आहेत त्या ठिकाणी जा, त्या ठिकाणी करा. परंतु ज्या सुपीक जमिनी आहेत त्या महामार्गाच्या नावाखाली, वेगवेगळ्या प्रकल्पाच्या नावाखाली घ्यायच्या आणि नंतर उद्योगपतींच्या गाळ्या घशात घालायच्या, हा जो एक कलमी कार्यक्रम देशात चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे. ही जी भूमिका आहे त्या भूमिकेला आता लोकांनी एक प्रकारे यासाठी मध्ये साथ दिली पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो त्या ठिकाणी सयाजी शिंदे यांनी जे पत्रकारांना जे काही पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिले ते तुम्ही ऐकली पाहिजेत. त्यामधून त्यांची जी भूमिका आहे आणि त्यांचा जो आंदोलनाला त्यांनी जो सपोर्ट दिलेला आहे तो कशाच्या आधारावर दिलेला आहे हे तुम्हाला समजेल. म्हणून त्यांनी जी काय त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स झाली ती तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हाला समजेल. जो इथं नाशिककरांच्या पर्यावरण प्रेमींना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. मी गेली 10 वर्षापासून येतोय. इथला उद्यान विभाग किती फालतू वागलाय हे मला 10 वर्षापूर्वीच माहिती आहे. 2016ला आम्ही इथं इतकं काम केलं नाशिकमध्ये आणि अचानक 5,000 मुलांना बेलाचं रोपं देऊन आम्ही मिरवणूक काढणार होतो. इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो, बेलाची झाडं वाढली पाहिजेत म्हणून करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता. मला ते दुःख अजून मला माहिती आहे की इथं कसं वागलं जातं. उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात, झाडं रोपं कशी आणली जातात, फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोपं आणतं, नर्सरी का चांगली करत नाही, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे. पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि हिडन अजेंडा तुम्ही राबवू नका. शासनाला विनंती आहे, तुम्ही शासन म्हणजे आपलीच माणसं आहेत ना, आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर त्याला आपली माणसं म्हणायची का? तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार. आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही. नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजूने आम्ही आहोत. सह्याद्री देवराईतली आमच्या 40 देवराई आहेत, महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत. आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे. कुठेही झाड तुटत असलं तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा, त्याचा प्रश्न विचारा. झाड तुटू द्यायचं नाही. आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे. आमच्या आईबापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुडगी नाहीत, आम्ही काही एवढे हे नाही की तुम्हाला जगू देणार, आम्ही तुम्हाला जगू देणार नाही. त्यामुळं साधुग्रामसाठी झाडं तुटता कामा नये. साधू आले गेले आम्हाला काही फरक पडत नाही, पण झाडं आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो. हेच मला सांगायचं. झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे. झाड जाणं हे तुकारामांचा अपमान आहे. झाड जाणं शिवाजी महाराजांचा अपमान आहे. ह्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण पुढे जातो ना. प्रशासनाचं म्हणणं आहे की केवळ काही झाडं आम्ही तोडणार आहोत, सगळी झाडं तोडली जाणार नाही आणि 15,000 झाडं लावू असं गिरीश महाजन म्हणतात. नाही, हे आपण 33 कोटीपासून ऐकत आलोय. त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात 70 वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला.
कोणी कुठल्या जागा कशा गेल्या, कोणी कुठल्या पद्धतीने फ्रॉड केले, कोणी काय केले याचा हिशोब. मग त्यात आपल्याला पडायचं नाही. कारण काय, तुम्ही खूप कमवलं म्हणून काय 500 वर्ष जगणार नाही, तुम्ही पण मरणारच आहात. तर जाताना माणुसकी नावाची एक चीज असते, माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाडं असतात, नंतर माणसं असतात. त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच आहे. प्रशासन एक्झिबिशन सेंटर करण्याचा घाट घालतोय अशा स्वरूपाचा दावा पर्यावरण प्रेमींनी केलेला आहे. आपल्याला काही कागदपत्र देखील त्यांनी दाखवले. आपलं याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे? मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन, तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आता नोटीस बघितली 14 नोव्हेंबरला टेंडर काढले आणि 33 वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर करणार, तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या. म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यातनं असं वाटतं की पालकमंत्री आहात तर तुम्ही याची उत्तर द्या. तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका, माणसाचा अपमान करू नका आणि झाडांचा तर अजिबातच करू नका. सर पर्याय कुंभमेळ्यासाठी पर्यायी जागेचा वापर करावा अशी एक मागणी होते. मागच्या वर्षी कुंभमेळा इथेच मागच्या वेळेस इथेच भरलेला होता. आपलं यावर काय मत आहे? कुंभमेळा इतर ठिकाणी भरवावा की इथे काहीतरी सुवर्ण मध्य काढावं, आपली काय भूमिका आहे? मला असं वाटतं इतक्या उजाड जागा आहेत, इतकं नाशिकमध्ये जागा आहे, त्या जागेवरती साधुग्राम बांधा. तुम्हाला जे काही विधी करायचे ते करा. हे विधी करताना तुम्ही नाशिककरांचे हाल करू नका, माणसांचे हाल करू नका आणि चांगल्या पद्धतीने करा. आपलं कोणाच्याबद्दल काय म्हणणं नाही, पण धर्माच्या नावाखाली तुम्ही सर्वसामान्य माणसाचे हाल करू नका. आता आपल्याला काही लोकांनी म्हणाले की मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घ्या किंवा कानावर घाला हे घ्या बैठक, आपण काही मुख्यमंत्र्याला या संदर्भात भेटणार आहात? नाही, आता अजून वेगळं काय सांगायचं. आता हे नाही, इथं मुळात झाडं तोडू द्यायची नाहीत हाच मुद्दा आहे आपल्याला. आपलं बाकी काय म्हणणंच नाही. बाबा झाडं तोडू नका आणि बाकी जे काही तुम्हाला करायचे त्याच्याबद्दल आम्हाला इंटरेस्ट नाही. आम्हाला फक्त महाराष्ट्रातली नव्हे, जगातली नव्हे, भारतातली कुठलीही झाडं तुटता कामा नाहीत. कारण झाड आहे तर माणूस आहे. झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. नंतर सगळे मनाचे खेळ आहेत. आपण रात्री झोपलो, मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, नाहीतर खेळाडू असो, नाहीतर ऍक्टर असो, रात्री झोपल्यावर त्याला ऑक्सिजन लागतो ना, त्याला अन्न लागतं ना. हे कोण देतं? झाड देतं ना. मग झाडाबद्दल कोणीही बोलायचं नाही. झाड तुटता कामा नये. झाड राहिलं तरच आपण राहणार आहोत, एवढी माफक अपेक्षा. नाशिकचं पर्यावरण क्लायमेट प्रेमींनी जे जी आहे जागा सुचवलेली होती ती जागा वेगळ्या ठिकाणी आहे. तिथून जर समजा अमृत स्नानाचा किंवा त्याच्यासाठीचे जे मार्ग आहे हे जर ठरवले तर चेंगराचेंगरी होऊ शकते, असा स्वरूपाचा कयास प्रशासनाच्या माध्यमातून लावला जातोय. एकूणच जी पर्यावरण प्रेमी जो पर्याय सुचवतायत तो ते ऍक्सेप्ट करायला तयार होत नाही. नाही, शासनाने ऍक्सेप्ट करायला पाहिजे. कारण काय, चेंगराचेंगरी करून माणसं मारायचं असेल तर असले कुंभमेळे घ्याच कशाला? माणसांना त्रास होणारे कुठलेच मेळे, कुठलेच व्यवहार, कुठलेच जे काही सण असतील काय ते माणसांच्यासाठी असले पाहिजेत ना. माणसं मरण्यासाठी असतंच कामा नये. एवढी सोपी साधी गोष्ट आहे ना. प्रशासनाचं म्हणणं आहे की मागच्या 12 वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी कुंभमेळा झाला होता इथे साधूंचे आखाडे होते आणि 12 वर्षा आधीची म्हणजे 12 वर्षानंतर जी झाडं या ठिकाणी उगवली आहे त्यातली जी मध्ये येत आहेत ती आम्ही तोडू आणि जो लेआउट आहे तोच कायम राहणार आहे आखाड्यांसाठी. नाही, ते पूर्वीचे नियम करता का नाही. मुळात एवढी झाडं सावली देतात, या सावलीत उभं राहिले त्याच्यात जातीभेद, धर्म विर्म काय आणू नका. झाडं न तोडता जागा तिथं बांधण्याने काय फरक पडणार आहे? काय पडणार आहे? पण ही झाडं देणारी ही सावली देतात, फळं देतात, ऑक्सिजन देतात. ह्याच्यावर पशु पक्षी राहतात, किडामुंगी राहतात, फुलपाखरं राहतात. ह्यांच्या जीवनाचा विचार नको करायला. त्यामुळे ही साधी गोष्ट आहे. झाड कुठंच तुटता कामा नये. आपली नंतरची भूमिका काय राहणार आहे? आज आपण नाशिकमध्ये आलेला आहात, प्रशासनाची भेट घेणार आहे किंवा समजा जर प्रशासनाने आपलं म्हणणं ऐकलंच नाही तर आपली भूमिका काय? ऐकणं बिण्याचा मुद्दाच नाही हो. नाशिककर जिवंत आहेत. सगळ्या नाशिककरांनी जागे व्हा. तुम्ही इथं या. तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मी आलोय. पर्यावरण प्रेमींच्या मागणीसाठी मला त्यांनी सांगितलं असं आहे. तर भारतात जगात कुठेही झाड तुटत असेल तर तिथे आपण उभं राहणार आणि झाड तुटू देणार नाही. एवढीच आपली भूमिका आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं तुम्ही या ठिकाणी कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया आपण दुसऱ्या विषयासह दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.